ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। रेल्वे रुळावरून चालणाऱ्या चौघांना उडवलं, तिघांचा मृत्यू। सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकातली घटना। रेल्वे मोटरमन आंदोलनाच्या गर्दीच्या वेळी प्रवाशांना हा फटका। मध्य रेल्वे विस्कळीत असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल। CSMT स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत। मुंब्रा रेल्वे स्थानकात या प्रकरणामध्ये 2 रेल्वे अभियंत्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आक्रमक आंदोलन। पार्थ पवारांकडून 1800 कोटींच्या जागेची 300 कोटींमध्ये खरेदी। पुण्यातील कोरेगाव पार्कमधील जमिनीवरून अमेडिया कंपनीवर आरोप। स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये भरले। पुणे जमीन व्यवहार प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही, माझ्या नावाचा वापर होत चुकीचं काम होत असल्यास पाठिंबा नाही, मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी। पार्थ पवारांवरच्या आरोपांवरून अजित पवारांनी हात झटकले। 3 ते 4 महिन्यांपूर्वी कानावर आलं होतं, तेव्हाच सांगितलं होतं काहीच चुकीचं करू नका अशा सूचनाही दिल्या होत्या। पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून अजित पवारांची प्रतिक्रिया। तर पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी प्राथमिक चौकशीचे आदेश, अनियमितता आढळल्यास कडक कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। तर तहसीलदार दुय्यम निबंधकांचं तात्काळ निलंबन। पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीवर गुन्हा दाखल होणार, जुना सातबारा दाखवून जमीन व्यवहार केल्याचा ठपका। तर 2% म्हणजे 6 कोटी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी कंपनीला नोटीस। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी समिती गठीत, मुद्रांक शुल्क चुकवल्याप्रकरणी तपास होणार, 7 दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचेही आदेश। तहसीलदार सांगतोय की सहीच केली नाही, मग व्यवहार होऊ शकत नसेल तर स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी आली, सरकारनं याचं स्पष्टीकरण द्यावं। पार्थ पवारांवरील आरोपांनंतर सुप्रिया सुळेंचा सवाल। अजित पवारांच्या मुलाला जमीन का फुकट लागते, राज्याला लुटण्याचा प्रकार, शेतकऱ्यांना फुकट लागत म्हणणाऱ्या अजित पवारांना अंबादास दानवेंचा सवाल। कोणतंही चुकीचं काम किंवा घोटाळा केला नाही, अंबादास दानवेंच्या आरोपांनंतर पार्थ पवार यांचं स्पष्टीकरण। तर अधिकची माहिती देण्यास मात्र पार्थ पवारांचा नकार। ईडी CBI आता झोपलेत का, पार्थ पवारांच्या कंपनीचा गैरव्यवहार उघडकीस येताच वडेट्टीवारांचा सवाल। कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासह जमीन व्यवहार रद्द करण्याची ही मागणी। अमित शहा म्हणाले होते कुबड्यांची गरज नाही, आता वापरतील, 2029ला फेकून देतील। अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारांवरील जमीन घोटाळ्याच्या आरोपांनंतर उद्धव ठाकरेंचा निशाणा। छाती ठोकपणे स्वतःला संघाचा कार्यकर्ता म्हणतोस, मग इकडे टाइमपास का करतोयस। दसरा मेळाव्याला संघ गणवेशात फोटो टाकणाऱ्या पिट्याभाई उर्फ मनसे पदाधिकारी रमेश परदेशीला राज ठाकरेंनी खडसावलं। मी घरी बसून शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती, फडणवीसांनी दिलेल्या आश्वासनांची ऑडिओ क्लिप ऐकवत उद्धव ठाकरेंचा घणाघात। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरेंचा दौरा, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पोहोचले तर उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच मदत मिळेल, फडणवीसांचीही उद्धव ठाकरेंवर टीका। मला भकास मंत्री म्हणणारे स्वतः 2.5 वर्ष घरी बसले होते, जेव्हा फिरायचं होतं तेव्हा फिरले नाही, ठाकरेंच्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचंही प्रत्युत्तर। मी घरी बसतो तर तुम्ही बाजार बसवे आहात, जिथे खोके मिळतात तिथे जाता, उद्धव ठाकरेंचाही शिंदेंवर पलटवार। फ्रेश रहा, जीव कधी जाईल सांगता येत नाही, मंत्री गुलाबराव पाटलांकडून संजय राऊतांच्या आजारपणाची टिंगल। हात लिहिता राहिला पाहिजे, राऊतांनी रुग्णालयातील फोटो ट्विट केल्यानंतर गुलाबराव पाटलांचा टोला। काँग्रेस आमदार असलम शेख यांचं 2 मतदार याद्यांमध्ये नाव, चारकोप मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवींचा आरोप। तर दोन्ही मतदार याद्यांमध्ये असलम शेख यांच्या नावासह फोटोही वापरल्याचा दावा। मनोज जरांगेंना मारण्याचा कट रचल्याची जालना पोलीस ठाण्यात तक्रार, 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात, माझा घातपात करण्याचा 2 नेत्यांचा कट, उद्या संबंधित व्यक्तीवर बोलणार असल्याची जरांगेंची माहिती। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या T20 मध्ये भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय, भारतीय गोलंदाजांची कमाल, ऑस्ट्रेलिया 119 धावांवर ऑल आउट।
ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.